ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो। सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू। समर्थांनी सद्गुरूंना जय जयाजी सद्गुरु राजा म्हटलेलं आहे। सगळ्या राजांचा राजा म्हणजे सम्राट। जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा म्हणजे संबंध विश्वात व्यापलेला आणि विश्वात व्यापलेल्या विश्वंभराला ज्यांनी प्रसन्न करून घेतलंय आणि जो स्वतः विश्वंभर झालेला आहे अशा सद्गुरूंचा त्यांनी जय जयकार केलेला आहे। विश्वंभरा विश्वबीजा विश्वाचं बीज आहेत। परमपुरुषा मोक्षध्वजा परम म्हणजे श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ। जसा मग आपण म्हणतो परमार्थ, परमार्थ म्हणजे श्रेष्ठ अर्थ, पण इथे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे सद्गुरू सर्वात श्रेष्ठ आहेत। आणि सद्गुरू पद कसं आहे? आता तुम्हाला या जगातली पदं माहिती आहेत। राजकारणातलं पद असू दे किंवा नोकरीचं पद असू दे किंवा ऑफिसमधलं पद असू दे, किती दिवस? रिटायर होईपर्यंत। तुम्ही रिटायर झाले की पद गेलं तुमचं। पण सद्गुरूंचं पद तसं नाही आहे। सद्गुरूंचं पद हे अविनाशी आहे आणि हे अविनाशी पदावर ते आरूढ होऊन बसतात। आणि म्हणून सद्गुरू सर्वात श्रेष्ठ म्हटलेलं आहे। सद्गुरूंचं पद जे आहे त्यांना तिथून कोणी ढळू शकत नाही। अशा या सद्गुरूंचा जय जयकार समर्थांनी संपूर्ण दासबोधात केलेला आहे। ज्या समर्थांबद्दल आपला प्रमाण ग्रंथ आपण जो दासबोध नेहमी इतके वर्ष ऐकत आलोय, वाचत आलोय, त्या रामदास स्वामींबद्दल आज मी थोडं तुम्हाला सांगणार आहे। कारण माझ्या वाचनात एक पुस्तक आलं आणि त्या पुस्तकात रामदास स्वामींनी केलेले लेखन, रामदास स्वामींनी केलेल्या लीला, रामदास स्वामींचं कार्य आणि रामदास स्वामींनी जी धर्मस्थापना केली त्यावेळी काय सामाजिक परिस्थिती होती या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे। आणि पुस्तक वाचताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं। कारण बघा गीतेमध्ये म्हटलंय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।
यदा यदा हि धर्मस्य, म्हणजे जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा अधर्म वाढायला लागतो, जेव्हा अनिती वाढायला लागते, जेव्हा अत्याचार व्हायला लागतात, जेव्हा लोक दुष्कर्म करायला लागतात, जेव्हा बेबंदशाही वाढते आणि साधूंचा छळ केला जातो, अशा वेळेला परमपुरुष, तेजस्वी परमपुरुषाचं रूप घेऊन, म्हणजे त्यांचा अवतार घेऊन मला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, असं कोणी सांगितलंय? श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आणि तसंच हे सत्पुरुषाचं जे रूप आहे तेच रूप म्हणजे प्रत्यक्ष रामदास स्वामी आहेत. कारण रामदास स्वामींचा जन्म कशासाठी आहे तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. रामदास स्वामीच्या वेळेला सामाजिक परिस्थिती आधी आपल्याला माहिती असली पाहिजे. जेव्हा आपण एखाद्याचं कार्य बघतो किंवा त्यांचा जन्म कसा झाला आणि त्यांची सगळी माहिती, चरित्र आपण बघतो, तेव्हा त्याआधी आपल्याला त्या सामाजिक परिस्थिती त्यावेळी काय होती, आर्थिक परिस्थिती काय होती याचा पहिला विचार करायला पाहिजे. त्यांच्या वेळेला सामाजिक परिस्थिती काय होती? अत्याचार लोक करत होते. आया बहिणींची आबरू वाचवण्यामध्ये तिथले लोक अपयशी ठरत होते. दुसरी गोष्ट काय आहे, हे दैत्यासारखं वागणारे लोक त्यावेळेला खूप झालेले होते. दुष्कर्म करणारे लोक, अधर्म वाढत चाललेला होता, धर्माला ग्लानी येत चाललेली होती आणि सगळे लोक पारतंत्र्यामध्ये आपलं जीवन जगत होते. अशा परिस्थितीत सगळ्या लोकांनी काय केलं असेल? देवाचा धावा केला. कुणाला हाका मारणार? देवाशिवाय कुणाला हाका मारणार? त्यांनी देवाचा धावा केला आणि देवाला सांगितलं, तुम्ही आम्हाला याच्यातून वाचवा, या परिस्थितीतून आम्हाला काहीतरी मदत करा. आणि तुम्हाला माहिती आहे की देवालाच दया येते आणि देवाला त्यांची दया आली. त्यांनी सामूहिक प्रार्थना केली सगळ्यांनी, कारण सगळे पारतंत्र्यामध्ये जगत होते, म्हणजे जखडले गेलेले होते पारतंत्र्यामध्ये, त्यातून ते बाहेर येऊ शकत नव्हते. आणि असं जीवन जगत असताना त्यांनी जी केलेली प्रार्थना आहे ती देवाने ऐकली, देवाला दया आली आणि देवानी एक नवीन सत्पुरुषाचा जन्माला घातलं आणि ते म्हणजे रामदास स्वामी. आणि असे रामदास स्वामींचा जन्म वास्तविक 1530 मध्ये जाम या गावी झालेला आहे. आणि त्यांचा जन्मसुद्धा एक मोठा योगायोग आहे. बघा कसा योगायोग आहे. त्यांचा जन्म रामनवमीला, शुद्ध रामनवमीला, म्हणजे श्रीरामांचा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी समर्थांचा जन्म झालेला आहे. एवढंच काय, पण रामाचा जन्म व्हायची वेळ म्हणजे जेव्हा भरपूर गुलाल आणि कुंकू लावून गुलाल उधळला जातो राम जन्माच्या वेळेला, त्याच वेळेला ज्या समर्थांच्या आई होत्या त्यांच्याकडून त्या आवाज ऐकू यायला लागला. म्हणजे त्यांचं नाव काय लहानपणीचं? नारायण. त्या नारायणाचा जन्म झाला त्याच वेळेला. बघा, म्हणजे रामाचा जन्माची वेळ आणि नारायणाची म्हणजे समर्थांची जन्माची वेळ एकच होती. हा एक सुयोग आहे मोठा त्या वेळेचा, कारण त्यांचंच ते स्वरूप आहे, तेच ते जन्माला आले आणि त्यांच्या करवी हे पुढचं धर्म संस्थापनेचं कार्य त्यांच्याकडून होणार होतं, म्हणून सगळा हा योगायोग होता. दुसरं आपल्याला बघायचं झालं तर रामदास स्वामींकडे बघितलं, एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं रामदास स्वामींचं. रामदास स्वामींना त्यांनी आपल्या घरादाराचा, आपल्या नातेवाईकांचा, आपल्या आईवडिलांचा, विवाहामध्ये आपल्या बायकोचा, सगळ्याचा त्याग केलेला आहे. म्हणजे वैराग्य संपन्न असं त्यांचं जीवन होतं. म्हणजे हे वैराग्य संपन्न म्हणजे पूर्ण संसारावर, प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून कसलाही विचार न करता त्यांनी धर्मसंस्थापनेचं कार्य केलं, पण देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी ते बाहेर निघालेले आहेत. कारण त्यांनी बघितलं की देवाला प्रसन्न करून घेतलं तरच हे कार्य होऊ शकतं, अदरवाईज होणार नाही हे कार्य. त्याला पाठीमागे शक्ती पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, संतांचा, सद्गुरूंचा आशीर्वाद पाहिजे, त्या शक्तीचा आशीर्वाद पाहिजे, हे त्यांना पूर्ण माहिती होतं.
म्हणून रामदास स्वामींच्या बद्दल त्यांचे जे आईवडील होते, म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव सूर्याजी पंत आणि आईचं नाव राणूबाई, या दोघांनी, त्यांचे वडील सूर्योपासक होते, सूर्याची उपासना करायचे, सूर्याची पूजा करायचे, गायत्री मंत्राचे उच्चार करायचे आणि येथील त्यांचं आदरातिथ्य करायचे. म्हणजे अशी परंपरा त्यांच्याकडे 12 वर्ष चालू होती. आणि त्याच्यानंतर एक जे सूर्याची उपासना ते करत होते, ते देव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि ते ब्राह्मण रूपामध्ये त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना एक रामाची मूर्ती, एक सीतेची मूर्ती आणि लक्ष्मणाची आणि हनुमानाची मूर्ती दिली. आणि त्यांच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही या मूर्तींची पूजा करा, यांच्यावर विश्वास ठेवून हे तुम्हाला सगळी मदत करतील. आणि पुढे असं झालं की त्यांच्या वडिलांना खूप आनंद झाला, कारण त्यांना त्या मूर्ती त्यांनी दिल्या आणि पूजा करायला सांगितली. त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना असा वर दिला की तुम्हाला 2 मुलं होतील. एक मुलगा तुमचा प्रपंचात राहून परमार्थी होईल आणि दुसरा जो मुलगा होईल हा मारुतीचा अंश होईल, हनुमानाचा अंश. आणि तो झाल्यामुळे तो जग उद्धार करेल, लोकोद्धार करेल, त्याच्याकडून जगाचा उद्धार करण्याचं मोठं महान कार्य होईल, धर्मसंस्थापना होईल, असं त्या ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं. आणि नंतर ब्राह्मण निघून गेले. आणि थोड्याच दिवसात समर्थांचा म्हणजे नारायणाचा जन्म झालेला आहे. म्हणजे बघा तुम्ही, त्यांची उपासना केल्यावर म्हणजे 12 वर्ष पुढे आणखी त्यांची उपासना सतत चालू होती, 21 वर्ष. आणि ही उपासना नारायणांचा जन्म झाल्यानंतर मग ते 24व्यात सूर्याने प्रसन्न होऊन ते जन्माला त्यांचा प्रसाद आहेत ते. म्हणून रामदास स्वामींना जेव्हा जन्म झाला त्यांचा, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्या साधूंनी सांगितल्याप्रमाणे, ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे 2 मुलं झाली होती. मोठा मुलगा त्याचं नाव गंगाधर आणि दुसरा जो होता लहान मुलगा म्हणजे रामदास स्वामी, त्यांचं नाव नारायण आणि आडनाव काय, ठोसर. एक ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले होते. आणि जामगावी, हे जामगाव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, अंबड तालुक्यामध्ये आणि गोदावरीच्या पासून 6 कोस 8 कोस अंतरावर हे गाव आहे. अशा या ठिकाणी रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. आणि पुढे ही थोडी मोठी झाल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी असं ठरवलं की पैठणला त्यावेळेला एकनाथ महाराज प्रसिद्ध संत होते, की त्यांनी ठरवलं आपल्या या दोन्ही मुलांना एकनाथ महाराजांच्याकडे दर्शनाला घेऊन त्यांच्या पायावर घालूया. आणि हे दोघंही उभयता या दोन्ही मुलांना घेऊन गेले. आणि एकनाथ महाराजांच्याकडे गेल्यानंतर महाराज तिथेच होते त्यांच्या घरी. आणि जाऊन त्यांना नमस्कार केला त्यांनी आणि म्हणाले, आम्ही तुमच्या पायावर आमच्या 2 मुलांना घालायला म्हणजे दर्शनाला आलो आहे आम्ही. तर त्यांनी या नारायणाला पायावर घालायच्या आधीच एकनाथ महाराजांनी त्यांना लगेच पकडलं आणि त्यांचे मुके घ्यायला लागले आणि म्हणायला लागले की अहो तुमची कुस धन्य, तुम्ही आई वडील धन्य, तुमचा वंश धन्य, तुमची उपासना धन्य, तुमचं घराणं धन्य, सगळं धन्य. असा हा जन्माला आलेला आहे आणि हा मारुतीचा अवतार आहे. आणि आम्ही जे आमचं कार्य आता अर्धवट राहिलेलं आहे, म्हणजे ते देह सोडायचा विचारत होते तेव्हा ते म्हणाले आमचं राहिलेलं कार्य हा पुढे पूर्ण करेल. आणि एकनाथ महाराजांनी असं सांगून त्यांना खूप आशीर्वाद दिले आणि त्यांनी आपलं अवतार कार्य नंतर संपवलेलं आहे. आणि पुढचं कार्य रामदास स्वामींनी केलेलं आहे एकनाथ महाराजांचं. म्हणजे बघा, लहान वयापासून, म्हणजे इतक्या लहान वयात सुद्धा संतांनी त्यांना ओळखलं होतं. जसं गुरुदेव रानड्यांना त्यांच्या गुरूंनी, त्यांच्या आईचे जे गुरु होते त्यांच्याकडे त्यांच्या आईने नेलं 8 वर्षाचे असताना. तेव्हा ते म्हणाले त्यांचे गुरु, अगं हा पुढे मोठा साधू होणार आहे आणि याच्याकडून जगत उद्धार होणार आहे.
असं आईला त्यांनी गुरूंनी सांगितल्याबरोबर आईला खूप आनंद झाला. आणि आईने घरी आल्यावर त्यांना आंघोळ घातली आणि पाटावर बसवलं, त्यांची पूजा केली आणि त्यांना नमस्कार केला आईला. आईनी मुलाला नमस्कार केला, 8 वर्षाच्या मुलाला. कारण योग्यता गुरूंनी सांगितली होती काय आहे ती. आणि तो नमस्कार केल्यानंतर आईने सांगितलं, अरे मी आत्ताच तुझी पूजा वगैरे आणि नमस्कार वगैरे दर्शन घेते, कारण तू मोठा झाल्यावर जगत उद्धार केल्यावर मी तोपर्यंत राहीन की नाही मला माहिती नाही. आत्ता मला आजच माझ्या गुरूंनी आज्ञा केल्याबरोबर मी आजच तुझं शिष्यत्व पत्करायला तयार आहे आणि तुला तुझ्या सगळी पूजा करून तुझ्याकडे आशीर्वाद मागायला तयार. बघा म्हणजे याला म्हणतात विश्वास. तसं हे रामदास स्वामींचं जे कार्य आहे ना, ते रामदास स्वामींचं कार्य पुढे रामदास स्वामींनी सगळी म्हणजे 12 वर्षापर्यंत ते जाम गावामध्येच राहिले आणि तिथे मारुतीची उपासना ते करत होते. कारण ते प्रत्यक्ष मारुतीचाच अवतार होते. कारण त्यांना प्रत्यक्ष श्रीरामांनी अनुग्रह दिलेला त्या पुस्तकात दिलेला आहे आणि तो पण पंचवटीला. आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे, आज नाही पुढे सांगणार आहे पुढच्या प्रवचनात. असो तर त्यांच्याबद्दल रामदास स्वामींनी जेव्हा ते लहान असताना खूप खेळकर होते. कारण त्यांच्या गावातली जी मुलं होती त्यांच्या वयाची 7-8 वर्षाची, त्यांच्याबरोबर ते खेळायचे, उड्या मारायचे, झाडावर चढायचे, भिंतीवर चढायचे, शास्त्र फिरवायचे, घोड्यावर बसायचे आणि या सगळ्या त्यांचे खेळ चालू होते. आणि ते खेळ चालू असताना अभ्यासाचं तर त्यांची बुद्धिमत्ता एवढी तेज होती की त्यांना शिकवल्याबरोबर त्यांना लगेच पाठवायचं, लगेच ते सांगायचे काय शिकवलं आहे म्हणून. म्हणजे लहानपणापासून प्रखर बुद्धिमत्ता होती त्यांची. आणि मग त्यांच्या आईने त्यांना सांगितलं, अरे नारायणा, तुझा जो भाऊ आहे गंगाधर, बघ त्याला कुलकर्ण्यांच्या घरी सगळं काम करावं लागतं, तर तू काहीतरी बघ ना, प्रपंचाचं काहीतरी बघ, प्रपंचाची चिंता कर काहीतरी. हे वाक्य ऐकल्याबरोबर त्यांनी काय केलं, तिथून निघाले आणि एका आडगळीच्या खोलीत जाऊन बसले. आणि अजून काय येत नाही नारायण, अजून काय येत नाही, अजून काय येत नाही. आईने खूप वाट बघितली, नारायण गेला कुठे. सगळे घाबरले. पण आई त्या माझघरात गेल्यावर आईला दिसलं की नारायण ध्यानाला बसलेला आहे आणि माझघरात तिथे एकांतामध्ये बसलेला आहे. तेव्हा आई जवळ गेली आणि आईने विचारलं, अरे नारायण, तू काय करतोयस इथे एकांतात, इथे का बसलास. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी विश्वाची चिंता करतोय. आईने प्रपंचाचं काहीतरी बघ म्हणून सांगितलं होतं, ती चिंता कर म्हणून सांगितलं होतं, पण त्यांनी सांगितलं मी विश्वाची चिंता करतोय. आणि तीच चिंता त्यांनी आयुष्यभर विश्वाचीच केलेली आहे. म्हणजे इतक्या लहानपणी जे त्यांनी प्रॉमिस केलं होतं आईला, ते शेवटपर्यंत त्यांनी आपलं सगळं कार्य समाजासाठी केलेलं आहे, इतरांसाठी केलेलं आहे, स्वतःसाठी काही केलेलं नाही. आणि मग हे रामदास स्वामींचं पुढे 11 वर्षापर्यंत त्यांचं हे चाललेलं होतं साधन. आणि 12व्या वर्षी 7व्या वर्षी त्यांची मुंज झाली. मुंज झाल्यावर मग बाकीचे लोक त्यांना सांगायला लागले, आता विवाहाचं काहीतरी बघा. तेव्हा ते म्हणाले, आम्हाला आश्रम धर्म करायचा नाही. त्यांनी मनाशीच ठरवून टाकलेलं होतं. कारण त्यांना एकनाथ महाराज यांनी सांगितलं होतं ना, प्रत्यक्ष मारुती रायाचा अवतार आहेत म्हणून त्यांनी मनाशीच ठरवलं. तरीसुद्धा या लोकांनी त्यांचं लग्न जमवलं 12व्या वर्षी आणि लग्नाच्या मंडपात त्यांना उभं केलं. पण जेव्हा भटजींनी सावधान म्हटलं, तेव्हा त्यांनी त्या लग्नाला आलेल्यापैकी एकाला विचारलं, हे सावधान कोणाला म्हणतायत, कोणाला म्हणतायत सावधान. ते म्हणाले, तुलाच म्हणतायत, तूच सावध हो. त्यांनी लगेच तडक मनाशी ते ऐकलं. त्याचं 1-2दा भटजीचं सावधान म्हणलं, जे पळाले तिथून ते डायरेक्ट कुठे आले, नाशिकला टाकळी येथे आले, गोदावरीच्या काठी. आणि तिथे येऊन त्यांनी मग काय केलं, पुढे
छोटी छोटी मारुतीची मंदिरं स्थापन केली. कशासाठी? समाज आणि तरुण मंडळी गोळा करण्यासाठी. कारण त्यांना माहिती होतं की हा जर समाजाचा आपल्याला जर उद्धार करायचा असेल, लोकांना जर मदत करायची असेल, लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर म्हाताऱ्या लोकांचं काय काम नाही, त्याला तरुण मंडळीच पाहिजेत. ही तरुण मंडळी गोळा करण्यासाठी त्यांनी ते मारुतीची स्थापना कशासाठी केली की या मंदिरात आल्यानंतर मारुती कसा आहे बघितल्यावर? बलवान. त्याच्याकडे बघितल्यावर सगळ्यांना स्फूर्ती येते. तसं म्हणून त्यांनी मारुतीची मंदिरं स्थापन केली आणि आलेल्या सगळ्या तरुण मंडळींना तिथे व्यायाम करायला सांगितला की तुमचं शरीर अधिक सुदृढ पाहिजे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर आधी सुदृढ असेल तर तुम्ही सगळं काही करू शकता, परमार्थ करू शकता, प्रपंच करू शकता. म्हणून त्यांनी ती मारुतीची मंदिरं स्थापन केली आणि पुढे 1100 मठांची स्थापना केलेली आहे. आणि प्रत्येक मठाला एक एक मुलगा ठेवलेला आहे, म्हणजे मठाधिपती म्हणून ते कार्य चालू राहण्यासाठी. आणि त्या मंदिरामध्ये, त्या मारुतीच्या मंदिरामध्ये त्यांनी रामनवमीचे उत्सव चालू केले, जेणेकरून माणसं जमा होतील, आपण सगळ्यांना प्रवचन सांगू, सगळ्यांना देवाची ओळख करून देऊ, त्यांची कर्तव्य काय आहेत ती त्यांना सांगू समजावून. म्हणून त्यांनी रामनवमीचा उत्सव चालू केला. म्हणजे हे सगळं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि पुढे 12 वर्षानंतर त्यांनी भारत भ्रमण केलेलं आहे. आणि हे भारत भ्रमण करताना त्यांना भरपूर काय 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 गोष्टी बघायला मिळाल्या. पुष्कळ काय काय त्यांनी परीक्षण केलं जगातल्या लोकांचं. पण त्याच्या आधी म्हणजे भारत भ्रमण करण्याच्या आधी लहानपणीच्या त्यांच्या लीला इथे त्यांनी पुस्तकात दिलेल्या आहेत. पहिली लीला त्यांनी काय केली? त्यांनी आईला सांगितलं की मला दूध पाहिजे आणि ते पण गाईचं दूध पाहिजे. तर ते म्हणाले, अरे बाळा, आपली गाईचं दूध आटलेलं आहे, ती गाभण आहे, ती आता दूध देऊ शकत नाही. नाही, मला तिचंच दूध पाहिजे. तेव्हा आई म्हणाली, अरे ती आता व्याल्यानंतर तिला जे दूध मिळेल तेव्हा भरपूर दूध पी, पण आता ती दूध देणार नाही. पण त्यांनी मनाशी निर्धारच केला. आईला म्हणाले, तू जा, धर भांड. आणि त्यांनी गाईला आज्ञा केली, दूध दे म्हणून. आणि आईने कासेला हात लावला, बरोबर भांडभर दूध निघालं. गाईला पाना फुटला, कारण समर्थांचा शब्द होता तो, समर्थांचा आज्ञा होती. आणि ती ऐकल्याबरोबर गाईला पाना फुटला आणि गाईने दूध दिलेलं आहे. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. म्हणजे अशा अनेक लीला त्यांनी केलेल्या आहेत. एक लीला त्यांनी अशी केली की त्यांच्या घरी काहीतरी उत्सव होता आणि रामनवमीचा उत्सव. त्या उत्सवासाठी त्यावेळेला दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून त्यांना धान्य उत्सवाला पुरेल की नाही, आई वडिलांना चिंता पडली की आपण आता हा उत्सव करणार, पण बाहेर तर दुष्काळ आहे, धान्य कमी मिळतं आहे सगळीकडे, तर आपण सगळ्यांना बोलून सगळ्यांना प्रसाद काय देणार, महाप्रसाद. तेव्हा वडील म्हणाले की आपले मारुती राय बघून घेतील. हे त्यांनी ऐकलं आणि ते ऐकल्याबरोबर त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी काय केलं, ज्या ठिकाणी गहू ठेवलेले होते भरून, त्या कणगी असते ना गावाला मोठी, तशी भरलेली ती लोक भरून ठेवतात, स्टॉक करून ठेवतात वर्षभर वापरायला. त्याच्यामध्ये ते उतरले. त्याच्यामध्ये गहू फार थोडे होते, पण ते उतरून भरून देत होते आतून सगळ्यांना. भरून घ्या, बाहेर काढून घ्या, मी देतो भरून, तुम्ही होता बाहेर, मी देतो भरून, तुम्ही होता बाहेर. आणि असं करून करून त्याने इतका गहू संपेच ना त्यातला, म्हणजे बाहेर गव्हाची रास झाली. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की गहू तर त्यात खूप कमी होता आणि एवढा कसा बाहेर आला. हे भरून देत आहेत. जेव्हा ते म्हणाले बस पुरे आता, तेव्हा ते बाहेर आले. आणि हा चमत्कार त्यांनी मोठा केलेला आहे, कारण रामनवमीचा उत्सव त्यांना साजरा करायचा होता. आणि वडिलांनी काय म्हटलं, मारुती राय बघून गेल. आणि हे तर मारुतीचा अंशच होते. म्हटल्यावर यांनी ती वडिलांची इच्छा पूर्ण केली आणि सगळ्यात मोठी लीला करून दाखवली. एका कार्यक्रमाला त्यांना ताक पाहिजे होतं, ताक जेवणाला सगळ्यांना वाढायला.
तर आई म्हणाली आपल्याला ताकाची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. तर त्यांनी रात्री गुपचूप सगळ्या ब्राह्मणांच्या घरी जाऊन त्या बायकांना सांगितलं की आम्हाला एक एक मटका नेऊन ठेवला त्यांच्या घरी, की आम्हाला हे ताक भरून ठेवा, एवढं मटका. प्रत्येक ब्राह्मणाच्या बायकोनी मटका भरून ठेवला आणि ते हळूच रात्री आणून दिले आणि त्यांनी खोलीत ठेवून दिले. आणि दुसऱ्या दिवशी आई म्हणाली की आता ताक आपल्याला मिळालं नाही, ताक तर आपल्याला वाढायचं आहे. पण आज जाऊन बघतं तर ते म्हणाले आज बघतो तो ताकाची सगळी मडकी भरलेली. एवढी कुठून आली मडकी? ही व्यवस्था नारायणाने केली लहानपणी. म्हणजे नारायणाच्या लीला बघा तुम्ही लहानपणापासून कशा होत्या. म्हणजे या अशा अनेक लीला त्यांनी केलेल्या आहेत. आणि अशा लीला केल्यानंतर पुढे ते जेव्हा भारत भ्रमणासाठी जातात, या लीला झाल्यानंतर पुढे भारत भ्रमणासाठी जातात आणि तिथे त्यांना कोणते लोक भेटतात, कोणत्या विचारांचे लोक भेटतात, काय परिस्थिती त्यावेळची होती, त्याचं संबंध वर्णन आपण उद्याच्या प्रवचनात पाहणार आहोत. म्हणून आज आपण रामदास स्वामींचा भारत भ्रमणापर्यंत आलेलो आहे. उद्या आपण पुढचं बघायचं आहे. राजा सद्गुण सिद्धरामे महाराज की जय. राजा सद्गुण श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुण काळ एक दोन मिनटं. त्यांचं आणि आपल्या स्वामींचं एक खूप साम्य आहे, लक्षात ठेवा. स्वामींची देहदृष्टी रामदास स्वामींसारखीच होती. स्वामींचं वैराग्य रामदास स्वामींसारखंच होतं, सेम. जसं रामदास स्वामींनी आपले आई वडील, आपलं सगळं प्रपंच, आपलं घरदार, आपलं सगळं जे काही पैसा बिसा सगळ्यावर त्यांनी पाठ केली आणि ठरवलं की हे कार्य आपल्या हातून झालं पाहिजे आणि देव आपल्याला पहिला प्रसन्न झाला पाहिजे. म्हणून त्यांनी जसं त्यांना गुरु भेटले श्रीराम, आणि श्रीरामाने त्यांना प्रत्यक्ष अनुग्रह दिलेला आहे. मी तुम्हाला उद्या सांगणार आहे तो कसा दिला. फार मजेशीर गोष्ट आहे ती, तर ते मी उद्या सांगणार. पण महाराजांचं मला आठवण आलं की महाराजांचं सुद्धा आणि रामदास स्वामींचं खूप साम्य आहे. की महाराजांनी सुद्धा ज्ञान मिळवण्यासाठी, यांनी देवाला प्रसन्न करण्यासाठी सगळं सोडलेलं आहे आणि हे कार्य करण्यासाठी सगळं सोडलेलं आहे. आणि महाराजांनी सुद्धा बघा, यांनी 12व्या वर्षी सगळं सोडलेलं आहे. महाराजांनी 16व्या वर्षी मठाला झाल्यावर सगळं सोडलेलं आहे. कारण महाराजांनी बघितलं की आपल्याला पहिल्या आधी ज्ञान झालं पाहिजे. ज्ञानाशिवाय शांती नाही, ज्ञानाशिवाय समाधान नाही. म्हणून ते ज्ञान आपल्याला होण्यासाठी महाराजांनी सिद्धरामेश्वर महाराजांच्याकडे गेले. आणि सिद्धरामेश्वर महाराज तुम्हाला माहिती आहेत मराठा होते आणि महाराज लिंगायत होते. तर लिंगायत गुरूंनी मराठा गुरूंना शरण गेल्यावर उद्या काय परिस्थिती येईल आणि हे सगळे लिंगायत एक होऊन आपल्याला विरोध करतील, हा प्रश्न महाराजांच्या मनात आला होता. पण महाराजांनी तर जाताना न जुमानता महाराज म्हणाले जास्तीत जास्त काय होईल, मठ सोडावं लागेल, आपलं पद सोडावं लागेल, मठ सोडावं लागेल, वैभव सोडावं लागेल. हे सगळी तयारी करून सिद्धरामेश्वर महाराजांच्याकडे गेले आणि त्यांना नमस्कार करून ही त्यांची आंतरिक स्थिती, आंतरिक वैराग्य सिद्धरामेश्वर महाराजांनी ओळखलं आणि त्यांनी त्यांना नमस्कार घातलेला आहे. बघा तुम्ही, इथे पण लहान वयात सगळं वैराग्य सोडून देवाला प्रसन्न करून धर्मसंस्थापना करून जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत जगन उद्धाराचं कार्य रामदास स्वामींनी केलेलं आहे. इतिहासात कोणीही दुसरं झालेलं नाही असं त्या पुस्तकात दिलेलं आहे की इतिहासात अशी अमौलिक कार्य करणारे साधू संत दुसरे कोणीही झालेले नाही जे रामदास स्वामींचा नंबर आहे. तसं महाराजांनी सगळी तयारी करून, अहो महाराज लिंगायत असून लिंग सोडून महाराजांनी त्यांच्या गुरूंना शरण गेले. केवढं मोठं धाडस केलेलं आहे महाराजांनी. आज लिंग काढणं म्हणजे लोकांनी गळ्यातलं लिंग काढलं तर प्राणत्याग केलेला आहे, लिंग हातातून पडलं तर प्राणत्याग केलेला आहे.
पण महाराजांनी कसली पर्वा न करता महाराज म्हणाले, हे दगडाचं लिंग बांधून काय उपयोग, आत्मलिंग श्रेष्ठ आहे. आणि हे आत्मलिंग मी घातलेलं आहे, माझ्या गुरूंनी मला आत्मलिंग घातलेलं आहे, त्यामुळे मी कशाला घाबरत नाही. महाराज अगदी जोरात बोलत होते सगळ्या आपल्या त्यांच्या त्या समाजाच्या महाराज लोकांमध्ये, मठाधिपती लोकांमध्ये. म्हणजे आपले विचार अशा मठाधिपतींच्या बरोबर विरुद्ध महाराज बोलत होते. ते एका पथाने चालले होते, महाराज विरुद्ध पंथाने चाललेले होते. म्हणजे ते मोठे मोठे हे घालायचे, लिंग घालायचे, आणि महाराजांनी काही लिंग न घालता आत्मलिंग श्रेष्ठ आहे म्हणून सांगून, म्हणजे किती धाडस आहे महाराजांचं. म्हणून महाराज सुद्धा रामदास स्वामींचाच अवतार आहेत. आताच्या आपल्या युगामध्ये महाराज डायरेक्ट रामदास स्वामींचा अवतार आहेत. अशा अनेक गोष्टी ज्या तुम्हाला महाराजांच्या आणि रामदास स्वामींच्या कसं साम्य आहे ते मी तुम्हाला उद्या सांगेन. पण मला हे जो पॉईंट सांगायचा होता तो राहिला होता. शनिवार रविवार आपण 2 दिवस कार्यक्रम ठेवलेला होता. तुम्ही म्हणाल आम्हाला सुट्टी नाही, रजा नाही, ते चालणार नाही, सुट्टीच्या दिवशी ठेवलेला आहे खास तुमच्या सोयीसाठी. म्हणून तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे आणि इथे महाराजांच्या सहवासात बसून जे काय आम्ही सांगणार आहे ते उद्या आपण करणार आहोत. राजा सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुरू श्री